ते गोकुळ बातमी नंदुरबारमधून प्रकाश कुंभमेळ्याच्या निधीवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। मुख्यमंत्र्यांनी 130 कोटींचा निधी मंजूर केला, मात्र 3 रुपये सुद्धा आले नाहीत असा आरोप चंद्रकांत रघुवंशी यांनी केलाय। तर मंजूर झालेल्या कामांचं श्रेय घेण्याचं काम शिंदेच्या सेनेचे आमदार करतायत असा पलटवार माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी जे पण 130 कोटी रुपये दिले असतील त्याच्यातले 3 रुपये आलेले नाहीत, येतील अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी करूया। पण तोपर्यंत वेळ निघून जायला नको म्हणून जिल्हा नियोजन समितीमधून कोणाच्या मतदारसंघाचे पैसे नाहीत, जिल्हा नियोजन समितीमधून 5 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकाशासाठी दिले होते। त्याच्यात 1.5 कोटी रुपये स्मशानभूमी बनवत होते। आता स्मशानभूमी कुंभच्या वेळेला लोक दर्शनाला येणार आहेत, प्रेत जाळायला येणार नाही आहेत, स्मशानभूमीची आज गरज नाही। लाखो भाविक कुंभमेळ्याला या ठिकाणी देशभरातील येणार आणि हे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा या ठिकाणी लोक दर्शनासाठी येतील तर त्यांना कुठलीही अडचण भासू नये यासाठी गावित साहेब स्वतः त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा ते हा पाठपुरावा करत आहे। हा आराखडा गावित साहेबांनी गावकऱ्यांनाच विश्वासात घेऊन सरपंच, गावातील सर्व ग्रामस्थ यांना विचारल्याशिवाय कुठलेही काम होऊ नये अशा देखील सूचना कलेक्टर महोदयांना गावित साहेबांनी दिलेले आहे। आणि हे सर्व होत असताना काही पुढारी फुकटचं श्रेय लाटण्यासाठी वेगवेगळे आरोप या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे।